नमस्कार. आपल्या ॲस्ट्रो वास्तू संशोधन मालिकेच्या पहिल्या भागाला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद. पहिल्या भागात आपण पाहिलं 7:30च्या पहिल्या टप्प्यात आणि घरातील आग्नेय दिशेमध्ये वारंवार दिसून आलेला एक परस्पर संबंध. तुमच्यापैकी हजारो जणांनी कमेंट करून स्वतःचे अनुभव सांगितले. काहींनी त्या दिशेतील अडगळ, काहींनी ओलावा, तर काहींनी विद्युत व्यवस्थेतील समस्या सांगितल्या. तुमच्या या प्रतिक्रिया माझ्या संशोधनासाठी अत्यंत मौल्यवान आहेत. आज आपण या मालिकेतील आणखी एक महत्त्वाच्या टप्प्याकडे वळत आहोत. 7:30चा दुसरा टप्पा, अर्थात दुसरी 2.5 वर्ष. या टप्प्यात जी दिशा वारंवार समोर आली ती म्हणजे पूर्व दिशा. कारण माझा नेहमीच एकच प्रयत्न असतो, ज्ञानातून आत्मविश्वास निर्माण करणं, भीती निर्माण करणं नाही. कदाचित आजचा हा व्हिडिओ तुमच्या घरातील एखाद्या छोट्याशा बदलाकडे तुमचं लक्ष वेधेल. त्या छोट्याशा बदलातून तुमच्या आयुष्यात मोठ्या सकारात्मक बदलाची सुरुवात होईल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला पूर्व दिशेशी संबंधित 12 अतिशय सोपे, कोणतीही तोडफोड न करता येणारे उपाय सांगणार आहे. साडेसातीचा दुसरा टप्पा म्हणजे नेमकं काय? ज्योतिषप्रेमींनो, पहिल्या टप्प्यात शनिदेव आपल्याला परिस्थितीची जाणीव करून देतात, पण दुसऱ्या टप्प्यात त्या परिस्थितीत आपण किती खंबीरपणे उभं राहतो याची परीक्षा घेतात. 7:30चा दुसरा टप्पा हा अनेकदा व्यक्तीच्या मन, निर्णय क्षमता, नातेसंबंध, सामाजिक प्रतिभा आणि जबाबदाऱ्यांना जवळून स्पर्श करणारा काळ असतो. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात मोठं संकट येतं असं अजिबात नाही, परंतु या काळात काही गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. काहींना मानसिक ताण वाढल्यासारखा वाटू शकतो, काहींना योग्य निर्णय घेणं कठीण जाऊ शकतं, काहींच्या नोकरी आणि व्यवसायात जबाबदाऱ्या वाढू शकतात, तर काहींना कुटुंबातील नाती, संवाद आणि परस्पर समजूत याची नव्याने परीक्षा द्यावी लागू शकते. काही वेळा वडील, गुरु, वरिष्ठ अधिकारी किंवा समाजातील मान सन्मानाशी संबंधित परिस्थितीही बदलताना दिसते. पण या सगळ्या घटनांकडे फक्त अडचण म्हणून पाहू नका, कारण शनिदेव प्रत्येक परिस्थितीत एक प्रश्न विचारत असतात. तुम्ही अधिक परिपक्व झाला आहात का? जो व्यक्ती या काळात संयम राखतो, घाईघाईने निर्णय घेत नाही, स्वतःच्या चुका प्रामाणिकपणे स्वीकारतो आणि सतत स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यासाठी 7:30चा दुसरा टप्पा हा संघर्षापेक्षा अधिक आत्मपरिवर्तनाचा काळ ठरू शकतो. या टप्प्यात अनेक व्यक्तींच्या घरातील पूर्व दिशा काही ना काही कारणाने माझं लक्ष वेधून घेत होती. पूर्व दिशा ही उगवत्या सूर्याची दिशा मानल्या जाते. सूर्योदय म्हणजे नव्या दिवसाची सुरुवात, नवा प्रकाश, नवी ऊर्जा आणि नव्या आशेचा उदय. ज्योतिषशास्त्रात सूर्य हा आत्मविश्वास, नेतृत्व, निर्णय क्षमता, आत्मबल, प्रतिष्ठा आणि जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या ऊर्जेचं प्रतीक मानलं जातो. याच कारणामुळे जेव्हा काही व्यक्ती 7:30च्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करत होत्या, तेव्हा त्यांच्या जीवनात अनेकदा योग्य निर्णय घेण्यात अडचणी, आत्मविश्वासात चढउतार, दिशा न मिळाल्याची भावना किंवा जीवनात पुढे कोणत्या मार्गाने जावे याबद्दल संभ्रम निर्माण झालेला दिसत होता. अर्थात असं प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत घडतंच असं माझा दावा अजिबात नाही, परंतु जेव्हा मी अशा व्यक्तींच्या जन्मकुंडलीसोबत त्यांच्या घरातील पूर्व दिशेबद्दल विचारू लागले, तेव्हा आश्चर्यकारक निरीक्षणं समोर आली. काही घरांमध्ये पूर्व दिशा पूर्णपणे बंद होती, काही ठिकाणी त्या भागात अडगळ साचलेली होती, काही ठिकाणी सूर्यप्रकाशच पोहोचत नव्हता, तर काही घरांमध्ये पूर्व दिशेची ऊर्जा दुर्लक्षित झाल्याचं जाणवत होतं. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला अशा 3 वास्तविक अनुभवांबद्दल सांगणार आहे, ज्यांनी मला पूर्व दिशेकडे पाहण्यासाठी नवीन दृष्टी दिली. पहिली केस स्टडी.
काही महिन्यापूर्वी एका तरुणाचा ऑनलाईन समुपदेशनासाठी फोन आला. तो एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होता. पात्रता चांगली होती, मेहनतही मनापासून करत होता. पण गेली 2-3 वर्ष त्याच्या आयुष्यात एकच गोष्ट वारंवार घडत होती. मुलाखती उत्तम व्हायच्या, वरिष्ठांकडून कौतुक व्हायचं, पदोन्नतीची आशा निर्माण व्हायची आणि शेवटच्या क्षणी काहीतरी बिघडायचं. त्याचा आत्मविश्वास हळूहळू कमी होत होता. मी त्याची जन्मपत्रिका पाहिली. 7.5चा दुसरा टप्पा सुरू होता. पत्रिका पाहिल्यानंतर मी त्याला एक प्रश्न विचारला. तुझ्या घरात पूर्व दिशेत काही अडथळा, अडगळ किंवा कायम बंद असलेला भाग आहे का? तो काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, मॅडम, आमच्या घराची पूर्व बाजू पूर्णपणे स्टोअर रूमसारखी झाली आहे. खिडकी देखील अनेक महिन्यापासून उघडलेली नाही. मी त्याला तोडफोड करण्यास सांगितलं नाही, फक्त त्या भागाची स्वच्छता करा, सकाळचा सूर्यप्रकाश घरात येऊ द्या, पत्रिकेनुसार काही साधे उपाय नियमित करा. काही महिन्यानंतरच त्याचा संदेश आला. मॅडम, आयुष्य एका दिवसात बदललं नाही, पण माझा आत्मविश्वास परत आला आणि यावेळी मला अपेक्षित पदोन्नती मिळाली. ज्योतिषप्रेमींनो, याच गोष्टीकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छिते. उपाय म्हणजे चमत्कार नाही. उपाय म्हणजे योग्य दिशेने सुरू झालेला सकारात्मक बदल. दुसरी एक केस स्टडी. एका गृहस्थाचं समुपदेशन सुरू होतं. त्यांची मुख्य समस्या आर्थिक नव्हती, तर त्यांना सतत असं वाटत होतं की त्यांच्या कामाला योग्य मान्यता मिळत नाही. वरिष्ठांशी गैरसमज वाढत होते. वडिलांशी मतभेद वाढले होते. समाजात स्वतःची प्रतिमा जपताना ते मानसिकदृष्ट्या थकले होते. पत्रिका पाहिली. 7.5चा दुसरा टप्पा सुरू होता. मी त्यांना विचारलं, तुमच्या घराच्या पूर्व दिशेत काही मोठं झाड, उंच भिंत किंवा सतत अंधार राहणारा भाग आहे का? ते म्हणाले, हो मॅडम, आमच्या घराच्या पूर्व बाजूला खूप मोठी अडगळ आणि उंच पत्र्याचं शेड आहे. सकाळचा सूर्यप्रकाश येत आहे. मी त्यांना एवढंच सांगितलं, शक्य तितकी स्वच्छता करा, प्रकाश येऊ द्या आणि पत्रिकेनुसार सांगितलेले उपाय नियमित करा. काही महिन्यांनी त्यांनी स्वतः फोन करून सांगितलं, समस्या पूर्ण संपल्या नाही, पण माझ्या विचारात आणि निर्णयांमध्ये सकारात्मक बदल जाणवत आहे. वरिष्ठांशी संबंध सुधारू लागले आहेत. अशीच एक तिसरी केस स्टडी. एका तरुणीचं ऑनलाईन समुपदेशन सुरू होतं. तिची एकच तक्रार होती, मॅडम, मला काहीच समजत नाही. कोणता निर्णय घ्यावा, कोणत्या दिशेने पुढे जावं, सतत गोंधळलेलं वाटतं. नोकरी बदलावी का, उच्च शिक्षण घ्यावं का, परदेशात जावं का? तिच्या मनात अनेक प्रश्न होते, पण कोणत्याही निर्णयावर ती ठाम राहू शकत नव्हती. पत्रिका पाहिली. 7.5चा दुसरा टप्पा सुरू होता. मी तिला विचारलं, तुझ्या घराच्या पूर्व दिशेत काही अडगळ, बंद खिडकी किंवा कायम पडदा लावलेला भाग आहे का? ती म्हणाली, हो मॅडम, त्या बाजूच्या खिडक्या आम्ही जवळजवळ उघडतच नाही. मी तिला साधे बदल सुचवले. पूर्व दिशेला स्वच्छ ठेवा, सकाळचा प्रकाश येऊ द्या आणि पत्रिकेनुसार काही उपाय दिले. 4 महिन्यांनी तिचा संदेश आला, मॅडम, परिस्थिती अजूनही आव्हानात्मक आहे, पण आता माझं मन स्थिर वाटतं. योग्य निर्णय घेण्याची हिंमत आली आहे. ज्योतिषप्रेमींनो, याच कारणामुळे मी आजचा विषय तुमच्यासमोर मांडत आहे. आता मी तुम्हाला पूर्व दिशेशी संबंधित 12 सोपे, सकारात्मक आणि तोडफोड न करता येणारे उपाय सांगणार आहे. हे उपाय अर्थातच जन्मपत्रिकेची जागा घेऊ शकत नाही, पण जर 7.5चा दुसरा टप्पा सुरू असेल, जीवनात निर्णय क्षमता, आत्मविश्वास, मानसन्मान किंवा योग्य दिशा मिळण्यास अडचणी जाणवत असतील, तर हे उपाय नक्की करून बघा. उपाय क्रमांक 1, पूर्व दिशा स्वच्छ ठेवा. माझ्या अनुभवात सर्वात जास्त दिसणारी गोष्ट म्हणजे पूर्व दिशेतील अडगळ, जुनं सामान, तुटलेल्या वस्तू, रिकामे बॉक्स, अनावश्यक वस्तू. ज्या दिशेतून प्रकाश घरात यायला हवा, आपणच अनेकदा अडथळे निर्माण करून ठेवतो.
म्हणून सर्वप्रथम पूर्व दिशा स्वच्छ करा. उपाय क्रमांक 2, सकाळचा सूर्यप्रकाश घरात येऊ द्या. पूर्व दिशा म्हणजे उगवत्या सूर्याची दिशा. शक्य असेल तर दररोज सकाळचा नैसर्गिक प्रकाश घरात येऊ द्या. सूर्यप्रकाश हा केवळ वास्तूचाच नाही तर आपल्या मनातील सकारात्मकतेचा महत्त्वाचा स्तोत्र आहे. उपाय क्रमांक 3, पूर्व दिशेत अडगळ साचू देऊ नका. फक्त स्वच्छता करून थांबू नका. ही दिशा कायम मोकळी, हलकी आणि प्रसन्न ठेवा. ऊर्जेचा प्रवाह अडवणाऱ्या वस्तू शक्य तितक्या कमी ठेवा. उपाय क्रमांक 4, तुटलेल्या वस्तू त्वरित दूर करा. तुटलेलं फर्निचर, फुटलेल्या फ्रेम, बंद घड्याळ किंवा खराब वस्तू महिनोन साठवून ठेवू नका. ज्या वस्तूंचा उपयोग नाही त्यांना निरोप देण्याची सवय लावा. उपाय क्रमांक 5, पूर्व दिशेतील खिडक्या स्वच्छ आणि खुल्या ठेवा. अनेक घरांमध्ये पूर्वेकडील खिडक्या कायम बंद असतात. जाड पडते, धूळ किंवा अडथळे यामुळे प्रकाश घरात येत नाही. शक्य असेल तेव्हा या खिडक्या उघडा आणि सकाळचा प्रकाश घरात येऊ द्या. उपाय क्रमांक 6, नियमित सूर्योपासना करा. दररोज सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य द्या. गायत्री मंत्र, आदित्य हृदय स्तोत्र किंवा आपल्या श्रद्धेनुसार सूर्याची उपासना करा. यामुळे मन अधिक स्थिर आणि सकारात्मक राहण्यास मदत होते. उपाय क्रमांक 7, हलक्या आणि प्रसन्न रंगाचा वापर करा. पूर्व दिशेत शक्य असल्यास पांढरा, फिकट पिवळा, सोनेरी किंवा हलका क्रीम रंग वापरता येईल. रंगामध्ये अतिरेक नको. संयम अधिक महत्त्वाचा आहे. उपाय क्रमांक 8, सकारात्मक चित्र किंवा प्रतीक ठेवा. उगवता सूर्य, प्रेरणादायी निसर्गचित्र किंवा सकारात्मक भावना जागृत करणारं एखादं सात्विक चित्र या दिशेला ठेवता येईल. चित्रापेक्षा ते पाहून मनात निर्माण होणारी भावना अधिक महत्त्वाची असते. उपाय क्रमांक 9, नियमित स्वच्छतेची सवय लावा. दर आठवड्याला 1 दिवस फक्त पूर्व दिशेकडे लक्ष द्या. कधीकधी मोठे बदल अशा छोट्या सवयींमधून सुरू होतात. उपाय क्रमांक 10, ध्यान किंवा प्राणायाम करा. 7:30चा दुसरा टप्पा अनेकदा मनाची परीक्षा घेतो. म्हणून दररोज काही मिनटं ध्यान, प्राणायाम किंवा शांत बसण्याची सवय लावा. स्थिर मन योग्य निर्णय घेण्यास मदत करतं. उपाय क्रमांक 11, अहंकाराऐवजी नम्रतेचा स्वीकार करा. कधीकधी समस्या परिस्थितीत नसते तर आपल्या प्रतिक्रियेमध्ये असते. वडील, गुरु, वरिष्ठ आणि अनुभवसंपन्न व्यक्तीचा आदर करा. नम्रता ही अनेक नात्यातील तणाव कमी करणारी शक्ती आहे. उपाय क्रमांक 12, सूर्य आणि शनी यांच्या शिकवणीचं संतुलन साधा. सूर्य आपल्याला आत्मविश्वास शिकवतो, शनी नम्रता शिकवतात. सूर्य नेतृत्व देतो तर शनी जबाबदारी शिकवतात. या दोन्ही ऊर्जांचं संतुलन साधता आलं तर जीवनातील अनेक निर्णय अधिक स्पष्ट होऊ लागतात. ज्योतिषप्रेमींनो, आज मी सांगितलेले हे 12 उपाय म्हणजे कोणतीही जादू नाही. हे अनेक वर्षाच्या अभ्यासातून वारंवार उपयुक्त ठरलेली निरीक्षणं आहेत. जर तुमची 7:30चा दुसरा टप्पा सुरू असेल तर तुमच्या घरातील पूर्व दिशा एकदा नक्की तपासा. कदाचित सर्व काही व्यवस्थित असेल, पण त्यापेक्षा आनंदाची गोष्ट नाही. पण जर एखादी छोटी सुधारणा शक्य असेल तर ती आजच करा. कारण कधीकधी जीवनाला नवी दिशा देण्यासाठी घरातला एक छोटासा सकारात्मक बदल पुरेसा ठरतो. माझा नेहमीच प्रयत्न असतो ज्ञानातून आत्मविश्वास निर्माण करणं, भीती निर्माण करणं नाही. जर तुमच्या 7:30चा दुसरा टप्पा सुरू असेल तर तुमच्या घरातील पूर्व दिशा एकदा नक्की तपासा. पूर्व दिशा बदलण्यापेक्षा स्वतःच्या विचारांना प्रकाश देणं अधिक महत्त्वाचं आहे. घरातील प्रकाश महत्त्वाचा आणि त्याहून महत्त्वाचा आहे मनातील प्रकाश. लक्षात ठेवा, 7:30 आपल्याला तोडण्यासाठी येत नाही तर आपल्याला अधिक परिपक्व
अधिक जबाबदार आणि अधिक सक्षम बनवण्यासाठी येते. तसंच हे उपाय वैयक्तिक जन्मपत्रिकेला लागू होणार नाही, कारण ग्रहस्थिती वेगळी असते, कर्म वेगळे असतात, प्रत्येक वास्तूची रचना वेगळी असते आणि म्हणून वैयक्तिक मार्गदर्शन हे नेहमी महत्त्वाचं असतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, साडेसाती बदलण्याचा प्रयत्न करू नका, साडेसातीत स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा विचार बदलतात तेव्हा निर्णय बदलतात. निर्णय बदलले की कर्म बदलते, कर्म बदलले की भविष्य बदलू लागते. आणि हाच शनिदेवांचा खरा संदेश आहे. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला अभ्यासपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर तो नक्की शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या व्यक्तीला योग्य वेळी योग्य दिशा मिळू शकते. आता मला तुमची थोडी मदत हवी आहे. कमेंटमध्ये नक्की लिहा, तुमची रास कोणती, तुमची साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे का, आणि पूर्व दिशेबद्दलचा तुमचा काही अनुभव या निरीक्षणाशी जुळतो का. तुमची प्रत्येक कमेंट, प्रत्येक अनुभव या ॲस्ट्रो वास्तू संशोधनाला अधिक समृद्ध करेल. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत साडेसातीचा तिसरा टप्पा आणि उत्तर आणि ईशान्य दिशेचा परस्पर संबंध. तोपर्यंत आपल्या घरात सकारात्मकता, मनात श्रद्धा, विचारात विवेक आणि कर्मात प्रामाणिकपणा जपा. शुभम भवतु. धन्यवाद. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.